सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसलो. आज जेवणात काय बेत आहे तर पुरणपोळीचा. आणि हे पापड बघा एवढे सुंदर मस्त कुरकुरीत आहेत. बॉबी कशी असते तसे टेस्टला पापड आहेत. तांदळाचे पापड आहेत. मशीनवर केलेत पण ते. आमच्या मामांच्या बहिणीने मला हे करून आणून दिलेत. आणि आज मी भजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवले. जी आळूची पानं आहेत ती मी ह्याच्यात चिरून टाकलेत, कारण पानं खूप छोटी छोटी होती. मग आळूच्या वड्या जेवढ्या लागत आहेत तेवढ्या मी 5-6 वड्या बनवल्या. आणि बाकीची पानं म्हटलं आता छोटी छोटी खेळत बसायला नको, ती मी चिरून काय केलं बेसन पिठात टाकलं. आणि ही मी बनवलेली मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीची ओल्या खोबऱ्याची येळण्याची आमटी. आमच्याकडे आज कढी पण असते, कढी खीर. सगळ्यांची जेवणं झाली आहेत, आम्ही दोघीच राहिलो जेवणाचं. मग कढी पण थोडीशी मी थोडीच बनवली आहे, मग विनाकारण भरपूर शिल्लक राहतं. आणि इकडे आहे गव्हाची खीर बनवलेली आहे. गहू असे आबडधोबड कुटलेले असतात, म्हणजेच काय करतात थोडंसं ओले करायचे, सोडून घ्यायचे. खरं तर मी गेल्या वेळी घरच्याच गव्हाची बनवली, पण हे विकत आणलेले गहू आहेत. त्याचं ओला नारळ वगैरे घालून, गूळ इलायची बडीशेप घालून बनवलेली मस्तपैकी. आमच्याकडे कोरडी जास्त सुकीच खीर करतात. आणि ह्या गरमागरम अशा पुरणपोळ्या आहेत, कारण नंतर मग त्याच्यामध्ये वरतून दूध खायचं असतं, म्हणून थोडीशी सुकी करायची खीर. मग हा जेवणाचा बेत आवडला का? पोराचं माझ्या जेवण झालं आहे आणि उन्हात खेळतोय. तर तुमच्याकडे काय जेवणात आहे आज ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.